नमस्कार, आरतीच फॅमिली रेसिपीमध्ये मी आरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण मस्त अशी कुरकुरीत पालक भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पालक घेतलेली, ही पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे। या पद्धतीने पालक मस्त अशी स्वच्छ थोडंसं कोमट पाण्याने धुवून घेतलेली आहे। इथे मी पालक मस्त अशी बारीक चिरून कट करून घेतलेली आहे। या पद्धतीने पालक कट करून घ्यायचा आहे। त्यामध्ये अर्धा कप इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे तांदळाचं पीठ मस्त घातल्याच्या नंतर आपली भाजी मस्त कुरकुरीत होतात। त्यानंतर 1 चम्मच तीळ घ्यायचे आहे, तीळ पण इथे टाकून घ्यायचे आहे आणि 1 चम्मच जिरं घ्यायचं आहे। अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि 1 चमचा तिखट घालायचं आहे। तुम्ही इथे मिरचीचा सुद्धा वापर करू शकता आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लगेचच हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता बेसन आपल्याला नंतर वापरायचं आहे, कारण की आधी तांदळाचं पीठ आपल्याला यामध्ये आधी मिक्स करून घ्यायचं, कारण की बेसन आपल्याला आधी जसं लागेल या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आता हे मिक्स करून झाल्याच्या नंतर इथे मी इथे 1 कप इथे बेसन घेतलेलं आहे। बेसन आपल्याला लागेल तसंच वापरायचं आहे या पद्धतीने, कारण की जसे पालकाला पाणी सुटतं तसं तसं आपल्याला बेसन ॲड करायचं आहे। या पद्धतीने मी बेसन घालत आहे। आधी थोडं घालायचं आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आणखीन जे आहे ते पण यामध्ये मी ॲड करते आणि संपूर्ण असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ते त्यामध्ये थोडासा ओला होता, त्यामुळे मी ते सगळं पीठ वापरलेलं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता थोडं जर कोरडं वाटलं तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। हे अशा पद्धतीने अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि सगळं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने। आणि एकीकडे मी आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे। गॅस मध्यम आचेवर आहे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामधलं थोडंसं 2 चमचे तेल घ्यायचं आणि ह्या मिश्रणावर घालायचं आणि एकदा चमच्याने असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने। यामुळे आपली भजी तेलकट लागत नाही। आता इथे तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये लगेचच भजी सोडायची आहे। भजी सोडताना पसरट सोडायची आहे, अशी अगदी गोल गोल सोडायची नाही आणि यामुळे आपले भजी अगदी कुरकुरीत होतात। हे बघा, अशा पद्धतीने पसरट करूनच सोडायची आहे। गॅस मध्यम आचेवर आहे अशा पद्धतीने। आता भजी थोडंसं तेल सोडलं की एकदा पलटी करून घ्यायची आहे। मस्त असा कलर आलेला आहे भज्यांना। हे बघा, जशी हिरवेगार मस्त असे पालक भजी ते तयार होतात। हे बघा, अशा पद्धतीने आता हे भजी तळून झालेले आहे। छान मस्त असा कलर आलेला आहे बघा, अशा पद्धतीने। आता हे काढून घेऊया आपण एका डिश। जे बाकीचं मिश्रण होतं त्याचेही मी इथे मस्त अशी भजी तयार करून घेतलेली आहे। हे बघा, अशा पद्धतीने कलर थोडा चेंज झालेला आहे। हे बघा, अशा पद्धतीने इथे मस्त अशी आपली पालक भजी तयार आहे। व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक मात्र नक्की करा। मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।